नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय 20. आपण पाहिलं की प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली. भगवंत त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला हवा तो वर त्याने दिला. पुढे नंतर जो शेवटी तो वर मागतो की म्हणजे भगवंत म्हणतात तुला आणखीन एक वर देतो, तू वर माग. त्यावेळेला तो म्हणतो की जगाचं कारणरूप आपण ज्याच्यामध्ये माझी निश्चल भक्ती आहे तेव्हा त्याच्या ताब्यात मुक्तीसुद्धा राहते. मग धर्म अर्थ काम मला कशासाठी हवे आहेत. मग भगवंत म्हणाले, हे प्रल्हाद, माझ्या भक्तीने युक्त असं तुझं चित्त निश्चल आहे, कारण तू माझ्या भक्तीने युक्त आहेस आणि तुझं चित्त अत्यंत निश्चल आहे. त्यामुळे माझ्या कृपेने तुला निर्वाणपद प्राप्त होईल. असं झाल्यावरती मग भगवंत अंतर्धान पावले. पराशरजी मैत्रेयांना सांगतात की नंतर प्रल्हाद आपल्या वडिलांच्याकडे आला आणि त्याच्या हिरण्यकश्यपूला त्यांनी चरणवंदना केली. हे मैत्रेया, तेव्हा पिता हिरण्यकश्यपूने त्याला इतक्या प्रकाराने पीडित केलेलं होतं, पण तरीसुद्धा तो परत आलेला बघून त्यांनी आपल्या पुत्राच्या मस्तकाचं अवघ्राण केलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो म्हणाला, अरे मुला, तू तर जिंकलंस सगळं. मग तो महान असुर त्यांनी आपण जे काही केलं त्याच्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आणि मग प्रल्हादसुद्धा गुरु आणि मातापित्याची सेवा शुश्रूषा करत तिथे राहिले. हे मैत्रेया, त्यानंतर नरसिंहरूपधारी भगवान विष्णूद्वारा त्याचे पिता म्हणजे हिरण्यकश्यपू मारले गेले आणि त्यानंतर प्रल्हाद हा दैत्यांचा राजा झाला. इथे आपल्याला भागवतापेक्षा वेगळी कथा दिसते, कारण त्यामध्ये त्यांनी खांबाला लाथ मारली आणि त्यातून भगवान नरसिंह प्रकट झाले आणि त्याला कसं मारलं असं सगळं वर्णन आहे. ते वर्णन इथं नाही आहे. इथे हिरण्यकश्यपूलाच पश्चाताप झाला असं सांगितलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला थोडं कथा वेगळी वाटेल. नंतर प्रारब्ध क्षयकाणी राज्यलक्ष्मी ही प्रल्हादाने त्याचा उपभोग घेतला. नंतर त्याला पुत्र पौत्र झाले, खूप ऐश्वर त्याला मिळालं. नंतर कर्माधिकार त्याचा क्षीण झाला. मग पुण्य आणि पापरहित असा तो भगवंताचं ध्यान करत मोठ्या परम अशा निर्वाणपदाला प्राप्त झाला. हे मैत्रेया, तू मला ज्याबद्दल विचारलं होतंस तो परम भगवत भक्त महामती दैत्यप्रवर प्रल्हाद असा प्रभावशाली होता. त्याने ह्याचं म्हणजे या महात्म्याचं चरित्र जो ऐकतो त्याचेसुद्धा सगळी पापं नष्ट होऊन जातात. इथे त्यांनी थोडी फलश्रुती सांगितली आहे. हे मैत्रेया, याच्यामध्ये काही शंका नाही की प्रल्हादाचं चरित्र ऐकल्यानंतर भगवंताचं नाम सतत ऐकल्यामुळे त्यांनी केलेली पापं सगळी नष्ट होतात आणि पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी किंवा द्वादशी या दिवसामध्ये हे त्याचं चरित्र वाचावं, म्हणजे संबंध आपत्तीपासून त्याचं रक्षण होईल आणि जो नेहमीच हे चरित्र वाचतो त्याचे नेहमीच संरक्षण केलं जातं. अशी ही थोडीशी वेगळी कथा आपल्याला या विष्णू पुराणामध्ये वाचायला मिळते. इथं हा 20वा अध्याय संपला. या कथेत नरसिंहाचं अवतरण कसं झालं त्यासंबंधी काही माहिती दिलेली नाही आहे, पण तरीसुद्धा ही कथा जास्त वास्तववादी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या ठिकाणी त्याच्या वडिलांना म्हणजे प्रल्हादाच्या वडिलांना हिरण्यकश्यपूला पश्चाताप झालेला दाखवलेला आहे. आपल्या पुत्राला अतिशय त्रास दिल्याबद्दल एखाद्या वडिलांना नंतरच्या काळामध्ये पश्चाताप होऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही असं वाटतं. 20व्या अध्यायामध्ये कश्यपांच्या इतर स्त्रिया ज्या होत्या पत्नी, त्यांचे वंश आणि मरुद्गणांची उत्पत्ती याचं वर्णन आहे. पराशर म्हणाले, प्रल्हादाची 3 मुलं होती, आयुष्मान, शिबी आणि बाष्कल. आणि प्रल्हादाचे पुत्र विरोचन आणि विरोचनापासून एका मुलीचा जन्म झाला. हे महामुने, ती बालिका
पुढे 100 मुलांना जन्म देते, ज्याच्यामध्ये बाणासूर हा सगळ्यामध्ये मोठा होता. हिरण्याक्षाचे पुत्र उत्कुर, शकुनी, भूतसंतापन, महानाभ, महाबाहू आणि कालनाभ हे सगळे महाबलवान असे होते. कश्यपांची दुसरी एक पत्नी तनू, म्हणजे जिच्या मुलांना आपण दानव म्हणतो. दितीचे दैत्य आणि धनुचे दानव असं आपण म्हणतो. धनुचे पुत्र द्विमूर्धा, शंबर, अयोमुख, शंकुशिरा, कपिल, शंकर, एकचक्र, महाबाहू, तारक, महाबल, स्वरभानू, वृषपर्वा, महाबली, पुलोम आणि महापराक्रमी विप्रचित्ती अशी होती. हे सगळे धनुचे पुत्र प्रसिद्ध आहेत. स्वरभानूची कन्या प्रभा आणि शर्मिष्ठा, उपदानी आणि हयशिरा ही तिघेही वृषपर्वाच्या सुंदर अशा मुली होत्या. शर्मिष्ठा आपल्याला माहिती आहे, देवयानी आणि शर्मिष्ठा ययातीची कथा. वैश्वानराची पुलोमा आणि कालका अशा 2 मुली होत्या. हे महाभाग, त्या दोन्ही कन्या मरीची नंदन कश्यपांच्या पत्नी झाल्या. त्यांचे 60,000 दानव श्रेष्ठ झाले त्यांच्यापासून. मरीची नंदन कश्यपांचे ते सगळे पुत्र पौलोम आणि कालकेय या नावाने ओळखले जातात. याच्याशिवाय विप्रचित्ती ला सिंहिकेपासून आणखीन पुष्कळसे महाबलवान, भयंकर आणि अतिक्रूर अशी मुलं झाली. ते व्यंश, शल्य, बलवान असा नभ, महाबली वातापी, नमुची, इल्वल, खसरुम, अंधक, नरक, कालनाभ, महावीर, स्वरभानू आणि महादैत्यवक्त्र योधी होते. हे सगळे दानव श्रेष्ठ धनुच्या वंशाला पुढे ते वाढवणारे होते. त्यांचे आणखीनसुद्धा हजारो पुत्रपौत्र झालेले आहेत. महान तपश्चरेद्वारा आत्मज्ञान संपन्न असे दैत्यवर प्रल्हादाच्या कुळामध्ये निवात कवच नावाचा दैत्य उत्पन्न झाला. कश्यपांची पत्नी ताम्रा हिला शुकी, शेनी, भासी, सुग्रीवी, शुची आणि गृध्रिका अशा 6 अत्यंत प्रभावशालिनी कन्या झाल्या. शुकीला उलूक म्हणजे घुबड आणि उलूकांचा प्रतिपक्षी म्हणजे कावळा वगैरे तिच्यापासून झाली मुलं. शेनीला शेन म्हणजे बाज पक्षी जो असतो ना, ससाणा, तर आणि भासीला भास नावाचा पक्षी आणि गृध्रिकापासून गृध्र म्हणजे गिधाडांचा जन्म झाला, गाढवांचा नाही. शुचीला पाण्यातले पक्षी आणि सुग्रीवी नावाची होती, तिला अश्व, घोडे, उंट आणि गाढव ही अशी मुलं झाली. आणि हा ताम्राचा वंश झाला. तर विनतेला गरुड आणि अरुण अशी 2 मुलं झाली, ती प्रसिद्ध आहेत. यामध्ये श्रेष्ठ असा सुपर्ण म्हणजे गरुड अतिशय भयंकर आणि सापांना खाणारा होता. हे ब्रह्मन सुरसाचे पासून हजारो सर्प उत्पन्न झाले की जे खूप प्रभावशाली होते, आकाशामध्ये फिरणारे, अनेक त्याला फडा असलेले आणि विशालकाय असे होते. कद्रूचे पुत्र महाबली होते आणि अमित तेजस्वी, अनेक डोके असलेले हजारो सर्प ते गरुडाचे वश व्हायचे गरुडाला, म्हणजे गरुड त्यांच्यावरती मात करायचा. त्या सर्पांमध्ये शेष, वासुकी, तक्षक, शंखश्वेत, महापद्म, कंबल, अश्वतर, एलापुत्र, नाग, कर्कोटक, धनंजय आणि आणखीन उग्र विष असणारे आणि चावे घेणारे सर्प प्रमुख आहेत. धन्यवाद.